ते त्या क्षणाची मी खूप वाट बघत असतो की सगळे एकत्र जमतात, मग आम्ही आरती वगैरे, इव्हन आम्ही आरती पण खूप एन्जॉय करतो. बाप्पाला थँक्यू यासाठी सांगेन की आज मी जे काही आहे, मी जे काही मिळवलं त्यासाठी बाप्पाचे मी खूप खूप आभार मानेन. गणपती हे माझं लाडकं दैवत आहे. अगदी मी मुलुंडला राहत होतो तेव्हापासूनचं माझं लाडकं दैवत आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. साखर चतुर्थीचे गणपती आता आगमन झाले या गणपतीचं आणि याच निमित्ताने मी आली आहे विराजाच्या घरी. कसा आहेस तू? मी एकदम मस्त मजेत. तुम्ही सगळे कसे आहात? एकदम मस्त आहे. आता बाप्पाचं आगमन झालंय आणि खरं तर हे संकष्टी चतुर्थीला हे आगमन होतं, तर काय सांगशील याबद्दल? खरं तर संकष्टी चतुर्थी आणि मागी गणेश उत्सव यांच्यामध्ये पनवेलला माझ्या काकांकडे विनायक जगताप आणि विनायक काकी माझ्या काकांकडे नवसाचा गणपती बसतो. त्यांनी नवस केला होता आणि तो पूर्ण झाला. तो तेव्हापासून ते हा गणपती बसवत आहेत. याला साखर गणपतीही म्हटलं जातं. पण काय नवस होता तो? म्हणजे नवस केला, तो पूर्ण झाला आणि बाप्पा आले घरी? हो, ॲक्च्युली माझ्या काका काकूंनी तो नवस केला होता आणि तो नवस कंप्लीट झाला. सो त्या आनंदात मग त्यांनी ते गणपती घरी बसवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आज 25 वर्ष झाली हा गणपती आमच्याकडे विराजमान आहे. दरवर्षी येतो. ओके, पण ह्या सगळ्या डेकोरेशनमध्ये म्हणजे किती तू हातभार लावलाय? कारण साधं सिंपल असं खूप छान डेकोरेशन वाटतंय, पण किती हातभार लावलायस की तू काहीच नाही केलं आणि बहिणींनी आणि घरातल्यांनीच केलंय? ॲक्च्युली मी नव्हतो, मी काहीच केलं नाही. पूर्ण डेकोरेशन माझी बहीण आहे भाग्यश्री, तिने संपूर्ण केलं. ती खूप क्रिएटिव्ह आहे आणि दरवर्षी ती काहीतरी वेगवेगळं करत असते. माझे प्रयत्न असतात यायचे, पण नाही जमत. मी काली बाहेर होतो, सो त्याच्यामुळे मला जमलं नाही यायला. पण तिने जे केले ते खूप छान केलंय, मस्त केलंय. आय होप की पुढच्या वर्षी तिच्यासोबत मी करेन डेकोरेशन. पण बाप्पाची मूर्ती खूप छान आहे आणि मला बाप्पाचे डोळे प्रचंड आवडलेत. तर ही मूर्ती तुझा काही हातभार होता ही मूर्ती सिलेक्शन करण्यामागे? माझे काका काकू आहेत ना, हे पूर्ण क्रिएटिव्ह आहेत आणि ही चव करून त्यांनी मूर्ती आणली आहे आणि आमच्याकडे दरवर्षी वेगवेगळी मूर्ती असते. सो मलाही मूर्ती खूप आवडली. ॲक्च्युली मलाही माहीत नव्हतं, मी इथे येऊन ती मूर्ती बघितली. माझ्यासाठी ते सरप्राईज होतं. सो ते दरवर्षी ना खूप छान अशी क्रिएटिव्ह सुंदर मूर्ती आणतात. सो म्हणून मी त्यांना विचारलं की कुठून आणली मूर्ती. त्यांनी सांगितलं की चव करून ते घेऊन आलेत मूर्ती. पण खूप छान वाटतं जेव्हा असं बाप्पा घरी येतो. घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. सगळे एकत्र भेटतात, घरात कल्ला होतो. तर आता 1.5 दिवसाचेच बाप्पा आहे, तर काय प्लॅनिंग केलंय या 1.5 दिवसात? अरे इकडे खूप मजा मस्ती असते. खूप काकीचे माहेर साईडचे खूप लोक आहेत, तिचे खूप मोठी फॅमिली आहे आणि आता तुम्ही बघू शकता की अनेक जण आलेली आहेत आणि अनेक जण आता येत आहेत ऑन द वेत आणि संध्याकाळी तो फुल ऑन मजा येणार आहे. आणि मुळात हे सगळे खूप उत्साही आहेत, त्याच्यामुळे इकडे गणपतीला आमच्याकडे फुल ऑन मजा असते. गाणी वगैरे, डान्स वगैरे, गप्पा गोष्टी, मजा मस्ती खूप असते. सो त्यामुळे हे 1.5 दिवस म्हणजे इतका कल्ला असतो आणि ना ते कसे जातात कळतच नाही 1.5 दिवस हे गणपतीचे. पण तू बोलला की 25 वर्ष झाले की बाप्पा इथे येत आहेत किंवा घरी येत आहेत, बाप्पाचं आगमन होतंय आणि मला काय सांगशील की लहानपणापासून म्हणजे हे सुरूच आहे. तर एक आठवण अशी असेलच ना की हे बाप्पा आले की ती आठवण येतच असणार आहे? हा म्हणजे ना मी जेव्हा हे बाप्पा येतात ना तेव्हा आम्ही सगळे एकत्र जमतो. सो ते त्या क्षणाची मी खूप वाट बघत असतो की सगळे एकत्र जमतात, मग आम्ही आरती वगैरे, इव्हन आम्ही आरती पण खूप एन्जॉय करतो आणि त्यानंतर रात्री जेवण वगैरे झाली की मग आम्ही पूर्ण रात्र ती गाजवतो. सो ती लहानपणापासूनची माझी मुवमेंट आहे की सगळे एकत्र जमतात आणि सगळे फुल ऑन मजा मस्ती करतात. सो त्यासाठी त्या क्षणाची मी वाट बघत असतो. काका काकांनी नवस केला, तो पूर्ण झाला. तू काही बाप्पाकडे नवस केलाय का? हो, मी केलाय नवस आणि आय होप की बाप्पा तो नवस पूर्ण करतीलच. मी यावर्षीच केलाय नवस. काय केलायस नवस? माझ्या बहिणीसाठी वगैरे नवस केलाय, घरच्यांसाठी नवस केलाय. सो तो नवस पूर्ण झाला की मी सांगेन नक्कीच. नक्कीच तो नवस पूर्ण होईल. बट बाप्पाला एक थँक्यू आणि सॉरी म्हणायचं असेल तर काय बोलशील? बाप्पाला थँक्यू यासाठी सांगेन की आज मी जे काही आहे, मी जे काही मिळवलं त्यासाठी बाप्पाचे मी खूप खूप आभार मानेन. गणपती हे माझं लाडकं दैवत आहे. अगदी मी मुलुंडला राहत होतो तेव्हापासूनचं माझं लाडकं दैवत आहे. मला प्रचंड गणपती हा सण आवडतो आणि सॉरी यासाठी म्हणेन की नेहमी भक्तिभावाने आम्ही पूजा करतो. जितकं होईल तितकं बाप्पासाठी करतो. तरी जर कधी काही राहून गेलं असेल तर त्यासाठी बाप्पाची मी सॉरी मागेन. पण बाप्पाकडे एक गोष्ट मागायची असेल तर ती काय मागशील? सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना हेल्दी ठेव, हेच मी बाप्पाकडे मागेन. सगळ्यांना.
खरंच खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारून आणि खरंच तो तुझा नवस पूर्ण हो हीच इच्छा बाप्पा चरणी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.